3.5 मुहूर्तापैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत खरं तर समृद्धी आणि परंपरेचं प्रतीक असलेलं सोनं खरेदी करण्यासाठी आज सोन्याच्या दुकानामध्ये अनेक नागरिकांनी गर्दी केलेली आपल्याला सध्या पाहायला मिळते। गुढीपाडवा असेल, त्याचबरोबर ती अक्षय तृतीया असेल, दसरा असेल आणि दिवाळी पाडवा असेल, असे हे 3.5 मुहूर्त आहेत आणि या 3.5 मुहूर्तापैकीच एक असलेला अक्षय तृतीया हा मुहूर्त, ह्या मुहूर्त साधत आज जी सोनी खरेदी केलेली असते ते अक्षय राहतं। यामुळं खरं तर आज आपण पाहू शकतो की पुण्यातील जे काही सोन्याची दुकानं आहेत त्या सोन्याच्या दुकानामध्ये सकाळपासूनच नागरिकांनी सोनी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। वेगवेगळी दागिने असतील, खरं तर स्त्रियांच्या सौंदर्याचं आभूषण असलेलं हे सोनं आणि आज ते सोनं खरेदी करण्यासाठी अनेक नागरिक असतील, अनेक महिला असतील, सध्या सोन्याच्या दुकानामध्ये सकाळपासून त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आज एक चांगला प्रतिसाद आपल्याला सोने खरेदीसाठी पाहायला मिळतोय। जवळपास 1 लाखापर्यंत सोनं जरी गेलेलं असलं तरी अनेक नागरिक हे सोने खरेदी करण्यासाठी सोन्याच्या दुकानामध्ये त्यांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आज अक्षय तृतीयेचा हे औचित्य साधत अनेक नागरिक सध्या सोन्याच्या दुकानामध्ये सोने खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।